विशाल, शोना इज व्हेरी सिरियस. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. अभिनंदन मामा. शोना मालाकारने एका फारच गोंडस मुलीला जन्म दिलाय. शोनाच्या बाळाच्या जन्माआधीच आपण हा निर्णय घेतला होता की आपण ते बाळ दत्तक घेणार आहोत. पण आता मी माझा निर्णय बदललाय. जर चंद्रा कुटुंब कुणाला तरी दत्तक घेणारच असेल तर अनाथ आश्रमातून घेऊ शकतं ना. आणि असंही जिनी असताना आणखी एका मुलीला दत्तक घेण्यात कोणतं शहाणपण आहे. मी खरंच खूप थकलीये. थोडा वेळ विश्रांती घेईन म्हणते. आजोबा आजोबा, शोना आंटीचं बाळ आपल्या घरी कधी येणार? चला ना, आपण बाळाला बघायला जाऊया. जिनी, दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नसतं. पण मी तर फक्त हनी बद्दल बोलत होते. तू अजिबात हनी बिनी बद्दल काहीही बोलणार नाहीयेस. आजपासून तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय, समजलं? जा तू. आधी तू हे सांग की तू हनीचा स्वेटर खराब का करून टाकलास? मी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीये, कट्टी. जितक्या वेळा नाही म्हणशील मी तितक्या वेळा म्हणेन हनी हनी हनी. हे बघ, आता तू तुझं तोंड जरा बंद ठेव, नाहीतर देईन एक उलट्या हाताची लावून. मला हनी बरोबर खेळायचंय बस. तू तुझं तोंड जरा बंद ठेवशील? तू फार वाह्यात होत चाललीयस. तूच खूप वाह्यात झालीयस. का या बिचारीवर तुझा राग काढतीयेस? तुमच्या अति लाडांमुळेच ती डोक्यावर बसलीये. आणि स्वतःबद्दल काय म्हणणं आहे तुझं? तुझी मतं इतक्या पटकन बदलतात?
कालपर्यंत तर तू शोनाला केशर खायला घालत होतीस, तिच्या बाळासाठी स्वेटर विणत होतीस, आणि आज एवढ्या लगेचच विचार बदललास. पण खंत तर ही आहे की दिव्या आता कधीही आई होऊ शकणार नाहीये. मी तर विचार केला होता की जर शोनाला मुलगा झाला तर आपण त्याला दत्तक घेऊया, पण परमेश्वराच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ना. तू विचार केलायस का की तुझ्या या निर्णयाचा शोनावर काय परिणाम होईल? खूप काळजी वाटते हो तुम्हाला शोनाची. कधीतरी जरा स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देत जा. मिस्टर भास्कर, मला तुझ्याशी रूपल राजवंशीच्या केस बद्दल थोडं बोलायचंय. इमिजिएट माझ्या ऑफिसमध्ये क्विक. ठीक आहे. शोनाचं बाळ जन्माला आलंय म्हणजे आणखी समस्या उभ्या राहतील. जर न्यूजवाल्यांना कळलं तर जबरदस्ती याची न्यूज बनवतील. आणि मला नाही वाटत की आता डॉक्टर विशाल यात काही करू शकेल. काही ना काहीतरी करावंच लागेल. शोनाजी, तुमची मुलगी अगदी मस्तीखोर आहे. हा, माझी मुलगी? हो, तुम्हाला मुलगी झाली आहे. हॅलो. मागच्या वेळी बोलणं अर्धवट राहिलं होतं म्हणून तुला सांगतोय. माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नकोस. यापुढे मी काहीही करू शकणार नाहीये. बाळाची तब्येत कशी आहे? मला नाही माहित. स्वतःच येऊन बघ तू. मला नाही बघायचंय. मारून टाका त्याला. हे बघ मिशेल, तू आता मला निष्कारण त्रास देतोयस आणि मला वाकड्यात शिरून काम काढण्यासाठी भाग पाडतोयस. ठीक आहे डॉक्टर विशाल. असं समजा की तुमच्या बायकोने तुमचा जीव संकटातून वाचवलाय. सीडी तुमच्याच घरात आहे. काय? सीडी माझ्याच घरात आहे? हा? हे बघ मिशेल, उगाच खोटं नको बोलूस. मी खोटं बोलत नाहीये, खरंच सांगतोय. आणि मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? खात्री नसेल तर शोनाला विचारू शकता. सीडी तिच्याच जवळ आहे. आणि मिशेल, तू ती सीडी शोनाला का दिलीस? मी तिला सीडी दिली नाही. खरं तर ती माझ्या घरातून सीडी चोरून घेऊन गेली होती. चंद्रा कुटुंबाने केलेल्या उपकारांची परतफेड करायला. याचा अर्थ शोना माझ्याशी खोटं बोलली. का बोलली ती माझ्याशी खोटं? काय मग शोना, आता तुझी तब्येत कशी आहे? आता मी ठीक आहे. शोना, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं मला. कशाबद्दल? त्या सीडी बद्दल. सीडी? हे बघ शोना, कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. तुला कळते की मी कशाबद्दल बोलतो आहे ते.
मी त्या सीडी बद्दल बोलतोय जी तू मिशेल भास्करच्या घरून चोरली होतीस. तुम्हाला कोणी सांगितलं? खुद्द मिशेल भास्करने. ती सीडी माझ्या कबर्डमध्ये कपड्यांच्या खाली ठेवली आहे. थँक्स 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 अ लॉट शोना. आता फक्त एकच गोष्ट, तू त्या सीडी बद्दल कुणाशी काही खास करून दिव्याशी काही बोललीस का शोना? दिव्याशी काही बोलली होतीस का तू शोना? शोना, ओह फॉर हेवन्स सेक. दिव्या, काय झालं मम्मा? तू एवढी काळजीत का दिसतेस आणि इथे शोनाच्या खोलीत काय शोधतेस? ते मी शोनाचे मेडिकल रिपोर्ट शोधत होते, मिळाले ते मला. हे बघ, तू रात्रभर जागलीयस, आता जाऊन थोडा वेळ आराम कर. हो मम्मा. तुम्हाला काही बोलायचं आहे का? हे बघ दिव्या, शोनाची डिलिव्हरी आता झालीये. आपण आपलं कर्तव्य पार पाडलंय. काय म्हणजे मम्मा? म्हणजे असं की आता शोना आपल्या घरात येता कामा नये. बस, मी फक्त हेच सांगायला आले होते. डॉक्टर साहेब, आता ही सीडी तुम्ही सीडी समजू नका. कच्च्या दोऱ्याला टांगलेली तलवार समजा, जी आपल्या दोघांच्या डोक्यावर टांगलेली आहे. ते तर ठीक आहे नासिर मिया, पण कुणास ठाऊक का की मला असं वाटतंय तो तर आपल्याशी डाव साधतोय, खोटी कथा रचतोय तो. अहो, लांडगा आला रे आलाच्या खोट्या खेळामध्ये जर खरंच एखादा लांडगा आला तर कोणीही जामीन द्यायला सापडणार नाही. पण मग मी काय करू नासिर भाई, काय करू मी? तो दीडशाणा काय म्हणतोय? त्याने एक नवीन अट घातली आहे. अट? कोणती अट? शोनाच्या बाळाला मारण्याची अट. आहो डॉक्टर साहेब, तुम्ही पण खूप घाबरता. हं? चला द्या, 200 रुपये द्या, मी विषय संपवून टाकतो. काय करणार तुम्ही? करायचं काय? अहो, 2 दिवसाच्या बाळाला मारायला फार काही कौशल्य लागत नाही. एखाद्या सफाई कामगाराच्या हातामध्ये 50-100 रुपये कोंबायचे, तो बाळाला उचलेल आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल. यात काय मोठं कौशल्य लागतं? वेडे झालात का तुम्ही नासिर भाई? काय बोलताय काय तुम्ही? इतका अमानुषपणा मला जमणार नाही. आणि हो, दुसरी गोष्ट, तो माणूस इतका हुशार आहे की 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 हाही त्याचा एखादा डाव असू शकतो. बाळाला मारण्याच्या गोष्टी करतोय. काय हो डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणजे ना अगदी कच्चे डाव खेळता. तुमच्या बरोबर खेळायला आता मला मजा येत नाहीये.
कोणत्या दुनियेत आहेस तू मिशेल भास्कर? आतापर्यंत 10 लाख रुपये खर्च झालेत आणि रिझल्ट? सगळे पुरावे तुझ्या जवळ आहेत आणि तू? पूजाने मला सगळं काही सांगितलंय. तुझी वेगळीच डाळ शिजते. मी रुपल राजवंशीला ट्रॅप करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहतोय. तू इथे हातावर हात ठेवून बसलायस आणि तिथे रुपल राजवंशी देश सोडण्याच्या बेतात आहे. काय? काय नाही हो. पण मिस्टर रैना, मी... तू तुझ्या दुबळ्या आणि घाणेरड्या पत्रकारितेतून बाहेर पडणार आहेस की नाही? मिस्टर रैना, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. इट्स इनफ. आता तू आमच्या बरोबर काम करण्याच्या लायकीचा नाहीयेस. तुम्ही नाराज होण्यामागचं कारण कळू शकेल? आखूड विचार आणि आखूड हाव. मी तुला करोडोंच्या खेळात सामील करणार होतो आणि तू त्या 1.5 दमडीच्या डॉक्टरचं पाकिट मारण्यामागे होतास. तू इंटेलिजंट नाहीयेस. खरं तर तू महामूर्ख माणूस आहेस. आणि हो, एका आठवड्यात तू मला माझ्या फ्लॅटची चावी परत देऊन टाक. आणि रुपल राजवंशी? तुझ्यासारखी 365 माणसं तिने तिच्या पर्समध्ये ठेवली आहेत. आता तू या केसमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेस. तू एक चांगली अपॉर्च्युनिटी गमावली आहेस मिस्टर भास्कर. मिशेल म्हणाला की त्याच्याजवळ डॉक्टर विशाल विरुद्ध असे काही पुरावे ज्याच्या आधारे मिशेल डॉक्टर विशालला त्रास देऊ शकतो. पण मॅडम, तो इतका भयंकर असेल की तुम्ही तो बघूही शकणार नाही. अगदी अस्सल नोट आहेत. मी तर म्हणेन डॉक्टर साहेब की तुम्ही अशाच प्रकारे मन लावून काम करत राहा आणि मी अशाच प्रकारे धन आणून तुमची सेवा करत राहील. मला माहिती आहे की तुम्ही ऑलरेडी लेट झाला आणि अशा परिस्थितीत कुठल्याही लेडीचं अबॉर्शन करणं हे रिस्की असू शकतं. वाव, हँडी कॅम. येस, हँडी कॅम.
हा जो नेकलेस तुम्ही घातलाय त्याची काय किंमत असेल? यासाठी डॉक्टर विशालने कमीत कमी 4 खून केले असतील. हिची स्माईल तर हुबेहूब मिशेल सारखी आहे. या रैना आणि रुपल राजवंशीला तर नंतर पाहता येईल, पण आधी हा विषय इथेच संपवावा लागेल, नाहीतर शोना मालाकर आणखी एखादा फास गळ्यात फेकायची. या चंद्रा कुटुंबाला आता तुझ्यापासून मुक्ती हवी आहे, कारण तू एका मुलीला जन्म दिलायस.